यानंतरची पुढची बातमी पाहतोय। देशभरात उद्या होणाऱ्या नीट फेर परीक्षेबाबत एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। नागपूरच्या अब्दुल्ला नावाच्या विद्यार्थ्याला चक्क यूएई मधील अबुधाबी परीक्षा केंद्र देण्यात आले। विद्यार्थ्याने नागपूर, वर्धा तसंच भंडारा या केंद्राचे पर्याय निवडले होते आणि एनटीएच्या या अक्षम्य चुकीमुळे पालकांमध्ये तीव्र संताप आहे। विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाण्याची ही भीती निर्माण झाली आहे। खरं तर एनटीएचे नवनवे घोटाळे म्हणा की नवनवे भोंगळ कारभार म्हणा ते समोर येतच असतात। आता नागपुरातील एका विद्यार्थ्यासोबत असाच काहीसा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खरं तर त्याने नागपुरातील भंडारा, गोंदिया आणि नागपूर हे 3 सेंटर टाकले असताना त्याला चक्क अबुधाबी म्हणजे परदेशातलं सेंटर देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत त्याचे वडील आहे। काल हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याला सेंटर नागपूर न देता त्याने अबुधाबी सेंटर दिला। मग लगेच आम्ही त्यांचे हेल्पलाईन नंबरवर फोन केलं। फोन पण लागत नाही, तर कंटिन्युअस फोन बिझी होते। 2-3 नंबर, एक नंबर लागला। मग तर ते आम्ही कंप्लेन केली। तर म्हणाले की आम्ही तुम्हाला वेबसाईट देतो, मेल आय डी, ते मेल आय डीवर तुम्ही तुमचे म्हणणं जे आहे ते लिहून पाठवा आम्हाला, तुम्ही तक्रार द्या। मग आम्ही तक्रार दिली, पाठवलं। त्याच्यानंतर त्यांचा फोन आला की हां आमच्याकडून चूक झालेली आहे और आम्ही आज 4 वाजेपर्यंत तुम्हाला नवीन ॲडमिट कार्ड इश्यू करतो। भीती तर होती, आतापर्यंत भीतीच आहे की त्याला परीक्षामध्ये बसता येईल का नाही येईल, किंवा 4 वाजेपर्यंत ॲडमिट कार्ड नाही आलं तर मग काय होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलीसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।